हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या हॅपी होम हॅक्स या परिवारात। मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत आपल्या स्वयंपाकघरातल्याच काही नवीन अशा युनिक किचन टिप्स शेअर करणार आहेत। चला तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपलं खाणं पिणं वेळेत होत नाही। बऱ्याचदा वेळप्रसंगी आपण बाहेरचं सुद्धा पदार्थ खातो, त्याने काय होतं तर आपल्याला अन्नपचन होत नाही व्यवस्थित। तर त्यासाठी काय करायचं आहे, अगदी मी 1 ते 2 चमचे या प्रमाणामध्ये मी अंदाजेच घेतलेले आहेत। बडीशेप, जीरा, ओवा घेतलेला आहे आणि जर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मेथीचे दाणेसुद्धा घेऊ शकता। मी ते मेथीचे दाणेसुद्धा घेतलेले आहेत। ते खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत थोडासा रंग बदलेपर्यंत, जेणेकरून त्याची चव बदलणार नाही, रंग बदलेल पण चव बदलणार नाही। आणि नंतर हे थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि सकाळ संध्याकाळ किंवा तुमच्या जेवणानंतर तुम्ही हे थोडंसं चिमूटभर खाऊ शकता, जेणेकरून तुमचा अन्नपचनाचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल। बरं, याच्यामध्येच मी अजून एक टिप तुम्हाला शेअर करते। जसं की कोणताही पदार्थ किंवा कडधान्य वगैरे आपण जर एखाद्या बरणीमध्ये ट्रान्सफर करत असताना ते खालती पडतात, तर त्यामुळे काय होतं आपले पदार्थ वाया जातात आणि क्लिनिंगची आपल्याला प्रोसेस पुन्हा एक्स्ट्रा करावी लागते। तर अशा वेळेला काय करायचं, अशा पद्धतीने एक पेपरचा रोल करून घ्यायचा आहे आणि त्या बरणीमध्ये आपले पदार्थ ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत। आहे की नाही सोपी आयडिया? वळूया पुढच्या टिपकडे। असे हे आपण टोमॅटो बऱ्याचदा आणून ठेवतो फ्रीजमध्ये आणि त्या टोमॅटोजला बरेच दिवस झाल्यामुळे काय होतं ते असे थोडे मऊ पडतात, बिलबिलीत होतात आणि जेव्हा आपल्याला त्याच्या चकत्या करायच्या असतात टोमॅटोच्या, तर त्या व्यवस्थित अशा होत नाही, अगदी त्याचा सुरा होतो। तर अशा वेळेला काय करायचं, एका भांड्यामध्ये मीठ घ्यायचं आहे आणि आईस क्यूब घ्यायचे आहेत, बर्फाचे तुकडे घ्यायचे आहेत एकदम थंडगार, आणि त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये बर्फाच्या पाण्यामध्ये टोमॅटो असे 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचे आहेत। नंतर तुम्ही बघाल तर टोमॅटो बऱ्यापैकी कडक झालेले असतात, जेणेकरून आपल्याला जे टोमॅटोचे स्लाइस हवे, ज्या पद्धतीने कडक असे स्लाइस हवे असतात, ते स्लाइसेस तुम्हाला तुमच्या आवडीने तुम्ही कट करू शकता। तुम्ही बघाल इथे मला जसे स्लाइस हवे होते टोमॅटोचे, ते अगदी सहजपणे मी ते कट करू शकते। पुढची टीप आहे आपली लिंबूच्या संदर्भात। जसं की आपण बऱ्याचदा लिंबूसुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करतो आणि ते बरेच दिवस स्टोअर केल्यामुळे काय होतं ते अतिशय कडक होतात, ते कटही होत नाहीत आणि जरी कट झाले तर त्यातला हवा तसा रस निघत नाही। तर अशा वेळेला काय करायचं, इमर्जन्सीमध्ये जर तुम्हाला लगेच लिंबूचा रस हवा असेल तर गरम असं कडकडीत पाणी घ्यायचं आहे। गरम पाण्यामध्ये लिंबू 10 मिनिटं ॲटलिस्ट टाकून ठेवायचं आहे आणि 10 मिनिटानंतर तुम्ही बघाल तर तो जो कडक लिंबू असेल तो मऊ पडलेला असेल आणि तो लिंबू कट केल्यानंतर आपल्याला हवा तसा रस अगदी चुटकीसरशी आपण लिंबाचा रस घेऊ शकतो। जसं की मी इथे लिंबाचा अगदी छोटासा तुकडा घेतलेला आहे कट करून आणि त्याचा बऱ्यापैकी छान असा रस निघालेला आहे। ही जी आपली पुढची टिप आहे, मला तर वाटते की प्रत्येक गृहिणीने ही टिप फॉलो केलीच पाहिजे। कारण होतं काय की त्याच्या अगोदर मी सांगते, हे जे मी बेसनचं पीठ भाजून घेतलेलं आहे, अगदी खरपूस असं रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेलं आहे। त्याने काय होतं, बऱ्याचदा आपण जेव्हा आमटी वगैरे करतो किंवा ग्रेव्ही भाजी करतो ते अगदी पातळ होते, त्याला हवा तसा दाटसरपणा येत नाही। तर अशा वेळेला जर हे बेसनचं पीठ तुम्ही खमंग भाजून ठेवलं असेल तर ते तुम्हाला आपली जी काही आमटी किंवा ग्रेव्ही भाजी पातळ झालेली असते तर त्या भाजीमध्ये मिक्स करण्याकरता या भाजलेल्या बेसनच्या पिठाचा उपयोग तुम्ही करू शकता। आणि भाजलेलं पीठ असल्यामुळे तुमच्या आमटीची किंवा भाजीची चव देखील बदलणार नाही, त्याला खमंग असा वास येईल, खमंग अशी चव येईल। ही टिप तुम्ही नक्की फॉलो करून बघा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला देखील विसरू नका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय।